प्रेक्षको, टेंबूचं पाणी नेमकं कुठं मुरतंय? राजकारण्यांच्या घरात, त्यांच्या श्रेयवादात, की खरंच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मुरतंय? सध्या टेंबूच्या अनुषंगानं शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की नटसम्राट मधले आप्पासाहेब बेलवलकर कुणी घर देतं का घर असं म्हणतात, तसं कुणी पाणी देतं का पाणी अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. त्यांची ती केविलवाणी अवस्था आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून आपण खरं तर पाहिलं असेल की तासगाव तालुक्यामध्ये टेंबू उपसा सिंचनच्या अनुषंगानं एक मोठी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. हे आम्हीच केलं असं सांगण्याचा सुद्धा आटापिटा सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर शेतकरी भरडला जातो. पण खरंच टेंबू उपसा सिंचन कधी सुरू झाले, त्याच्या तांत्रिक बाजू नेमक्या काय आहेत आणि जरी त्याचं पाणी मिळालंच तर ते नेमकं कशा पद्धतीने मिळणार आहे आणि किती गावांना त्याचा लाभ होणार आहे, याच अनुषंगाने थोडे आपण आज तपशीलवार आणि थोडी तांत्रिक चर्चा करणार आहोत. गेल्या जवळपास एक महिना दीड महिन्यापासून ज्यांनी या टेंबू उपसा सिंचनच्या अनुषंगानं खरं तर या विषयाची तांत्रिक माहिती मिळवलेली आहे ते आपल्या सडेतोड न्यूजचे संपादक सागर चव्हाण. खरं तर रोज आपण त्यांना स्क्रीनवर पाहताच आहे. त्यांनी ही माहिती खरं तर संग्रही केलेली आहे. त्यांच्याकडून आपण ही सगळी माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करत आहोत. सागर, एकदा शेतकऱ्यांना आणि सगळ्या तासगाव तालुक्यातल्या लोकांना एकदा कळून जाऊ दे की टेंबू उपसा सिंचनची सुरुवात कधी झाली. खरं तर टेंबू उपसा सिंचनची सुरुवात म्हणजे 1996 ला ज्यावेळेला पहिल्यांदा अहवाल मंजूर झाला, जवळपास 1400 कोटीचं ते बजेट होतं आणि तेव्हापासून ते टेंबूची कामं सुरू झाली. आणि टेंबू नावाचं एक गाव आहे, तिथं कृष्णा नदीवरती बराच बांधून त्या ठिकाणी पाणी अडवलं गेलेलं आहे आणि तेच टेंबूच्या टप्पा क्रमांक 1 मध्ये सोडलं जातं. टप्पा क्रमांक 1 मध्ये तिथून पाणी उचलून पुढे टप्पा क्रमांक 1B मध्ये सोडलं जातं आणि इथं जवळपास 30 पंप लावलेले आहेत जे 1950 HP चे आहेत. आपण विचार करू शकता, आपल्या जमिनीमध्ये किंवा रानामध्ये एखादा पाणी सोडायचं असेल तर 2 HP ते 5 HP पर्यंत पंप असतात. पण 1950 HP चे 30 पंप अजस्त्र ते पंप लावून पाणी लिफ्टअप केलं जातं आणि ते पाणी 300 मीटर वरती डोंगरावरती नेऊन खंबाटकीचा जो बोगदा आहे पाण्याचा तिथं सोडलं जातं. बरोबर. तिथून ते पाणी पुढे जाऊन शिवाजीनगरमध्ये येतं टप्पा क्रमांक 2 ला आणि त्यानंतर टप्पा क्रमांक 3 माहुली, तिथं टप्पा क्रमांक 3 मध्ये त्याचं बायफर्गेशन होतं. म्हणजे तासगाव खानापूरला एक कॅनॉल जातो, तो टप्पा क्रमांक 3B. 3 मध्ये घानंद, हिवतड, आटपाडी, सांगोला अशा पद्धतीने त्याचं बायफर्गेशन केलं जातं. जवळपास 2014 पर्यंत 450 किलोमीटरची याची लांबी आहे आणि 450 पैकी मला वाटतं 2014 पर्यंत 135 किलोमीटरचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतरचं सगळं काम आज तागायत पूर्ण झालेलं आहे आणि थोडीशी गती देखील जास्त होती त्याच्यामध्ये. आज प्रश्न असा आहे की हे काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी जेवढे 80,000 हेक्टरच्या आसपास जे त्यांचं प्रोजेक्टेड एरिया होता तर त्या एरियापर्यंत ते पोहोचलेलं आहे पाणी. बऱ्यापैकी याचा भाग जो आहे तो ओपन कॅनॉल द्वारे केला जातो आणि काही थोड्या प्रमाणात भाग आहे समोर, म्हणजे शेवटचा जो भाग आहे हा बंदिस्त ज्या हे आहेत त्यामुळे पाईपच्या द्वारे केला जातो. म्हणजे पाण्याचं व्हॅपोरायझेशन असेल किंवा इतर बाबी असतील, पाण्याचं लिकेज जे थांबवायचं असेल तर बंदिस्त एक सगळ्यात उत्तम प्रकारचा उपाय असू शकतो त्याच्यावरती आणि त्या पद्धतीने ते सिंचनाचं नियोजन केलं गेलेलं आहे. सागर, आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं असेल की वायफळे किंवा त्या आजूबाजूच्या परिसरातली जी गाव आहेत त्या 8 गावांचा त्याच्यामध्ये समावेश करावा, म्हणजे त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा शेतकऱ्यांची झाले आणि त्याच्यानंतर आता आमदार सुमनताईंनी इशारा दिलेला आहे उपोषणाला बसण्याचा आणि त्यांच्यासोबत आता युवा नेते रोहित पाटील उपोषणाला बसतायत आणि परत खासदार संजय काकांनी त्यांच्यावर आता टीका सुद्धा केलेली आहे की त्यांच्या मुलाचं म्हणजे रोहित पाटलांचं भवितव्य सध्या अंधारात आणि त्यांच्या आमदारकीसाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे. बरोबर बरोबर. आता एक शेतकऱ्यांना कळू दे की खरंच ही योजना पुढे सरकणार आहे का आणि कुठल्या कुठल्या गावांना लाभ होणार आहे, ती योजना कुठून कशी जाणार आहे. नक्कीच. ज्यावेळेला 5 टप्पे पूर्ण झाले टेंबू योजनेचे आणि सगळे कार्यान्वित देखील झाले आणि काम पूर्ण झालं, सगळीकडे पाणी पोहोचलं, पण या योजनेमधून वंचित असणारे काही गावं होते. जवळपास अहवालानुसार 110 गावं होती. त्या 110 गावांना पाणी देण्यासाठी पुन्हा सुधारित अहवाल तयार केला गेला. सुधारित अहवालाची जी मान्यता मिळाली परवा म्हटलं जाते, तर त्यामध्ये या 8 गावांचा देखील समावेश आहे. सावळ सहित जे वायफळे असेल अशी 8 जी गाव आहेत ती आजूबाजूची, जरंडी वगैरे, तर या गावांचा देखील त्यामध्ये समावेश करण्याचा त्या ठिकाणी हे झालेलं आहे. बरोबर, म्हणजे ठराव झालेला आहे. आणि जी तृतीय प्रशासकीय मान्यता आहे ती मंजुरीसाठी आता मंत्रालयात पेंडिंग आहे थोडक्यात. आणि त्याच्या आधी जी कमिटी असते SLTSE म्हणून कमिटी आहे, त्या कमिटीने त्याला मंजुरी दिली आहे, मान्यता दिली आहे
आणि हे प्रकरण आता मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे मंजुरीसाठी. तर आता त्याच अनुषंगाने या ठिकाणी उपोषण होते आणि श्रेयवादाची लढाई चालूच आहे. बरोबर. तर यामध्ये जर प्रशासनाने लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं तर या वंचित गावांना पाणी मिळू शकतं. बरोबर. अथवा जर सुमनताईंनी रोहित पाटलांनी जे आंदोलन केलंय त्याचा दबाव पडून जर हे काम लवकर होत असेल तर खरंच या ठिकाणी या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. निश्चित. आता तुम्ही जे सांगता ही मान्यता किंवा ही मंजुरी मिळाल्यानंतर जे मूळचं पाणी आहे त्याच्यापेक्षा किती अतिरिक्त पाणी खरं तर या टेंबूसाठी लागणार आहे? तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा जे टेंबू योजनेसाठी पाणी लागणार होतं ते 22 TMC होतं आणि 22 TMC पैकी कोयना धरणातून, वांग धरणातून, तारळी आणि कृष्णाच्या पुराची पाणी अशा पद्धतीने ते 22 TMC ची रिक्वायरमेंट पूर्ण होती. आता बघायला गेलं तर वाढीव गावं 110 जी येणार आहेत त्यासाठी 8 TMC ची गरज आहे. 110 गावांसाठी. हो. आणि आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की टेंबूच्या ठिकाणी 3.5 TMC पाणी शिल्लक राहतं या योजनेसाठी. आता उर्वरित जे पाणी आहे ते कुठून आणायचं हा प्रश्न निर्माण होतो. तर या ठिकाणी जो पहिला लावला होता जे म्हणजे जिल्हा अंतर्गत जे पाण्याचे प्रश्न मिटवण्यासाठी लवाद असतो, तर त्या लवादाच्या अहवालानुसार कृष्णा प्रकल्प आणि कोयना प्रकल्पातून पाणी दिलं जाऊ शकतं असं त्या लवादाचा अहवाल होता. आणि त्यानुसार शिल्लक पाणी 3.5 TMC होतच आणि कृष्णा प्रकल्पातून 2.5 TMC आणि कोयना प्रकल्पातून 2 TMC असं टोटल 8 TMC ची रिक्वायरमेंट या ठिकाणी पूर्ण होते असा अहवाल देखील त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यामुळे हे पाणी देण्याचं आपल्याला 8 TMC पाणी लागणार आहे. 8 TMC लागणार आहे आणि हे पूर्ण करणं तसं फारसं अवघड आहे असं मला वाटत नाही. आणि तसा अहवाल देखील आहे त्यामुळे हे पाणी मिळू शकते. फक्त मग सांगितल्याप्रमाणे जे मान्यता मिळाली पाहिजे असलेली मान्यता तृतीय अहवालाला मान्यता मिळाली. आणि तुम्हाला वाटतं आताच्या सरकारची इच्छाशक्ती असेल तर किंवा जे सुमनताई उपोषण करतायत त्याच्या दबावानं काही झालं तर असं काही होऊ शकतं. पण आता एक महत्वाचा कळीचा विषय थोडा राजकीय अनुषंगाने मी विचारतो की टेंबूचे जनक कोण आहेत याच्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद आहे. दुसरी गोष्ट हे आत्ताच सगळं हे का चालू आहे, गेल्या 4 वर्षात 5 वर्षात हे नाही, हे आत्ताच एकदम टेंबू उपसा सिंचन किंवा हे आम्ही केलं किंवा तुम्ही केलं असं हे सगळे श्रेयवादाची लढाई का चालू? मुळात तुम्ही पाहिलं असेल की एखादं इलेक्शन जवळ आलं की बरेच लोक जागे होतात. आरक्षणाचा मुद्दा असेल, पाण्याचा मुद्दा असेल, चव्हाट्यावर येतात. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी आता कुठल्या तर मुद्द्यावरती इलेक्शन लढायचं आहे त्यामुळे टेंबू हा कळीचा मुद्दा आहे तासगाव कवटेमंकाळसाठी. कारण की जवळजवळ तासगाव मध्ये 8,000 तो मतदारांसाठी म्हणून असं ते कळीचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांसाठी खरंच जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि तासगाव मध्ये 8,000च्या आसपास हेक्टर जमीन या टेंबूमुळे ओलिताखाली आहे. बरोबर. आणि याचा विचार केला कवटेमंकाळचा तर 9,000 हेक्टरच्या आसपास मला वाटते ओलिताखाली क्षेत्र येणार. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अख्खा पूर्व पट्टा आता पश्चिम पट्ट्यामध्ये निवडणूक बहुतांशी टेंबू केंद्रित होईल, टेंबू केंद्रित होऊ शकते, होईलच असं वाटतं. कारण आरफळमुळे इकडच्या भागामध्ये पाणी सदन झालेलं आहे भाग आणि तासगावचा पूर्व भाग असेल किंवा कवटेमंकाळ असेल हा तसा दुष्काळी पट्टा. यासाठी टेंबू हे वरदान आहे. बरोबर. आणि त्याचं वाढीव जे गावं घेणार आहे ते जर आलं तर त्या म्हणजे चेहरामोहरा पलटून जाणार त्या गावांचा. बऱ्याच दिवसापासून रखडले गेलेलं आहे. जसं सांगितल्याप्रमाणे 96 पासून आजपर्यंत ह्या लोकांना सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला पाणी मिळेल, पण त्यावरती कोणती प्रतिक्रिया झालेली नव्हती. बरोबर. आज कुठे जाऊन ते समावेश झाला त्या 8 गावांचा 110 गावामध्ये त्या. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची मान्यता आल्यानंतर ते काम देखील सुरू होईल. फक्त वेळ किती लागणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. येस. तेव्हा प्रेक्षक हो, आपला जो शेतकरी आहे तो खरं तर अस्सल बावन कशी सोन आहे, पण त्याला फक्त पुरेसं जर पाणी मिळालं तर तो या काळ्या मातीतनं सुद्धा खरं तर हिरवं सोनं उगवू शकतो. ही शेतकऱ्याची ताकद आहे, हे शेतकऱ्याचं सामर्थ्य आहे. पण येणाऱ्या काळामध्ये हा मुद्दा फक्त निवडणूक केंद्रित राहील, हा मुद्दा फक्त राजकीय विषयापुरताच मर्यादित राहील की खरंच हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे असं समजून राजकीय इच्छाशक्ती दाखवून शेतकऱ्यांसाठी हे टेंबू उपसा सिंचनचं पाणी मिळेल. ज्या अतिरिक्त गावांचा विषय आहे, जी गावं खरं तर आंदोलनं करतायत, घासा फोडून खरं तर टेंबूसाठी राजकारण्यांकडे मागणी करतायत, त्याचा खरंच हे गांभीर्याने विचार करतील का आणि येणाऱ्या काळामध्ये हा मुद्दा खरंच निकाली निघेल का? आणि हा सगळा श्रेयवाद सध्या जो सुरू आहे म्हणजे या टेंबूच्या विषयावरून सुद्धा निव्वळ राजकीय वक्तव्य करून खरं तर आपल्या सगळ्यांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो थांबून फक्त शेतकऱ्याचा विचार होईल का हे आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत.